हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील नागरिकांनी आता मांस विक्रीच्या दुकानाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। शहरातील या मांस विक्रीच्या दुकानामुळे स्वच्छतेचा प्रश्न आणि धार्मिक भावनांचा अपमान होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे मांस विक्री त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनामध्ये म्हटले की जर वसमत शहरातील चालू असलेली मांस विक्रीची दुकानं त्वरित बंद करण्यात आली नाही तर आम्ही सर्व वसमत शहरातील रहिवासी 4 ऑगस्ट 2025 पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करू। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा या निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आला आहे। यावेळी असगर पटेल, ॲडव्होकेट शेख मोरे, शेख बाबू, शेख अहमद, इसरार भाई, युवराज आवटे आदींसह वसमत शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या स्वच्छतेचा आणि शांततेचा प्रश्न घेऊन रस्त्यावर नागरिक उतरण्यास सज्ज झाले आहेत। पूरे महाराष्ट्र में कुरैशी बिरादरी के ऊपर जो कुछ विशिष्ट लोगों के ऊपर से जो गौशाला के नाम के ऊपर जो धंधा चालू है गोरक्षकों का, जिन्होंने अभी तक हमारे समाज के शेतकरी बांधव रहो या कोई धंधा करने वाला व्यापारी रहो, इनके जानवर पकड़ के गौशाले में डाले, लेकिन आज तक वो गौशाले का कोई अधिकारी नहीं है कि भाई गौशाले में कितने जानवर पकड़े, उसका कोई हिसाब किताब नहीं है। तो हमारे पास ये गौशाले में से हमारा खुद का मेहनत का, शेतकरी का, शेत वर्ग का, मजदूर का माल पकड़ने का और गौशाले में लाके डालने का और पीछे के रास्ते से स्लटर हाउस में लाके देने का। तो ये सीधा सीधा छोटे शेतकरी का, एक छोटे व्यापारी का पेट भरने का जो साधन है उसका मुंह मारने का काम जो गोरक्षक कर रहे, ये गोरक्षक के ऊपर तुरंत बंदी आना और वसमत शहर के अंदर नियोजनबद्ध जो कायदे से मान्यता है उस चीज की परवानगी देना, स्लेटर हाउस का नियमबद्ध स्लेटर हाउस चालू करना। ये जब तक नियम लागू नहीं होता, जब तक हम 8 दिन की मोहलत दिए वसमत शहर के अंदर मुर्गी मच्छी। आज वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सर्व समाजाचे व विविध पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते सर्वांनी मिळून या ठिकाणी जे कत्तलखाना जे बंद केलेला आहे, जे की महाराष्ट्र राज्य सरकारने जे 2014 पासून आम्ही पाहत आहोत, जे केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे त्यांनी विविध जे नियम लागू केलेत की कोणी काय खायचं, कोणी काय घालायचं, कोणी कशा पद्धतीनं बोलायचं, हे अशा जे पाबंद टाकलेले आहेत ते कायद्याला धरून नाहीत, कायद्याच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका आहे। आज के त्यांनी गोहत्याचा जे विषय आहे त्यांनी मांडलेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कुठेही गोहत्या होत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल टीव्ही चॅनलवर वसमत शहरामध्ये जे आम्ही सर्व समाजाचे लोक इथं आले, प्रत्येक फक्त मुस्लिमच म्हणून नाही, सर्व समाजाच्या लोकांनी आम्हाला सही दिली आमच्या निवेदनावर। निवेदन आमचं असं आहे की निवेदनाचा विषय आहे वसमत शहरात मांस विक्री बंद करण्याबाबत। येणारा जो महिना आहे हा पवित्र महिना आहे, श्रावणचा महिना आहे। जर आपण बघितलं तर हे मांस कापणारे जे लोक आहेत, कोंबडे बकरे, हे सगळं पूर्ण कैर कचरा रोडवर टाकतात, तर येता जाता लोकांना त्रास होतो, बिमारी वाढण्याची पूर्ण शक्यता आहे। वसमत नगर परिषदने सगळं पहिले तर साफसफाई करण्यात यावी। दुसरा म्हणजे मुद्दा असा आहे की कुरेशी समाज हा पूर्ण भारतात सर्वात जास्त समाज कुरेशी समाज आहे। हे पण खूप मोठ्या समाज असल्यामुळे यांचं पण जो काम आहे, यांचं स्लॉटर हाऊसचं काम आहे, यांचं मांस विक्रीचं काम आहे, परंतु आपण राहतो या भारत देशात, या देशाचा कायदा सगळ्यांना समान असतो, त्या कारणाने यांनी सगळं गोवंश हत्या आमच्याकडे बंद झालेली आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।